हाय गाईज, वेलकम टू माय दीदीज न्यू व्लॉग. तर आता हा व्लॉग आजच्यासाठी माझ्यासाठी स्पेशल आहे. मी दाखवीन का स्पेशल आहे. आणि आता वाजलेत सकाळचे 9. तर मग तुम्ही आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघतच राहा. माझी अंघोळ नाही झाली, आता उठले मी. तर मग माझी अंघोळ बिंगोळ झाल्यावर आपण भेटूया. गाईज, मी आता अंघोळ करून आलेली आहे, बघू शकता. आता मी चालली तयारी करायला चाचीकडे. तिकडे गेल्यावर भेटू. मी आता फटफट कपडे चेंज करते आणि मग चाचीकडे गेल्यावर भेटूया. हाय गाईस, आता मी कॉफी पिते मी आणि मग मी जाते तयारी करायला. मम्मीने कॉफी आणले, थांबा तुम्हाला दाखवते. आणि आता वाजले 10. तर मग आता कॉफी पिणार आणि मग जाणार तयारी करायला. आमची कॉफी इकडं मम्मी आहे आमची. मम्मी बोलते आम्हाला दाखवू नको. आता कॉफी पिते आणि मग मी निघते. गाईस माझं आता बघा काय चाललंय. केसांचे हलवणच बघा, माझी केस ओढत घेतल्यात गाईस. काय करणार आता, मेकअप तर करायला. तर आता मेकअप करायला चालू केलं. आधी हेअरस्टाईल होईल, मग मेकअप होईल. तर बघत राहा तुम्ही मला. आमची चाची मेकअप आर्टिस्ट आहे, ज्यांना पण मेकअप करायचा आहे. हॅलो गाईज, मी आता वर आलोय. हा माझा आता झोपून आणि मेकअप करतात चाची दीदीचा. डफी, हा बघा आमचा डफी. आणि माझी दीदी मला नुसती मारत राहते. गाईज, मी तयारी करून आलेली आहे, बघू शकता तुम्ही. माझी मम्मी आता माझा ब्लाऊज शिवते, म्हणजे हुक निघालाय ना तो. लावायची आहे आपलीकडची, आणि फक्त तर लिपस्टिक बाकी आहे. कानाचं म्हणजे ज्वेलरीज बाकी. आता मी फायनली सांगते, माझा फुल लुक झाल्यावर तुम्ही बघा. मी तुम्हाला माझा फुल लुकच डायरेक्टली दाखवते. आता मी काय दाखवणार. मी रेडी झाले, बघू शकता तुम्ही मी कशी दिसते. माझा आता फुल लुक मी माझ्या मम्मीला दाखवायला सांगते. माझा फुल लुक आहे. तर आता आज आमचं शूट आहे, जे की मी तुम्हाला बोललेली. माझ्यासाठी जरा जास्ती इम्पॉर्टंट हे असेल. तर हा आज आमचा गाणीचा सॉन्गचा शूट आहे. तर आता आम्ही बहिणीशी रेडी होत झालाय. हा माझा फुल लुक आहे. तर भेटू आता दीदीचं जमल्यावर. आता आमची दीदीचं जमणार. आम्ही परत एकदा तुम्हाला आमच्या सर्वांचा फुल लुक दाखवते. तर गाईज, मी रेडी झाली आहे. माझी दीदी अजून रेडी व्हायची बाकी आहे, बघू शकता. ही माझी मम्मी, ही माझी दीदी. हे गेमिंग या भावाचं, माझ्या भावासनला येड लागलाय गेमिंगचं, फ्री फायर वगैरेचं. सो कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या व्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. गाईज, मी आता नानीसांच्या घरी आले. ही बघा आमची तनू दीदी, ही हंसिका. आम्ही रेडी होतोय. ही आमची हिमू आहे. ती पण आमची व्लॉग काढते हिमू ना बाबू. हे बघा ती दिसत नाही बाबू. तर त्या लोकांचं अजून साड्यांचं चाललंय, तर आपण भेटू. गाईज, आता आम्ही रेडी झालोय. आम्हाला मासा बिसा भेटला नाही, कुठं लावलाय. तुमचं शेंडा एकदम वर आणलाय.
हाय. तर मग भेटू आता. जरा गाडीत बसतो आम्ही आता. दादा गेला गाडी आणायला. दाखवू नाही शकत. पाऊस पण एवढा जोरात चाललाय. पप्पा एवढे पिसाळलेत माझ्यावर सकाळपासून. 11 वाजल्यापासून फोनवर फोन येते तिकडे पप्पांचे आणि पप्पांना तिकडे जायचं येते. तर आता मग बघू जरा होऊ ते जरा फास्ट आणि मग आता आमचा फोटो चालू आहे. मला नाही फोटो आता गाडीत बसलो. आमचा दादा गाडीत बसलोय. आता पोहोचू आणि मग तुम्हाला तिकडे पोहोचल्यावर भेटू आम्ही. बस गाईज आता आम्ही आलो शूटवर. आजच तिघींनी पण असे आम्ही चौघे आले. तिकडे शूट चालू आहे. मी दाखवते थांबा तुम्हाला. समोर शूट चालू आहे. सगळी जण बसले तिकडे. आता आमचं शूट होणार आहे. बघू शकता आता आमचं शूट आहे तिकडे. मला आता कोणाला दाखवायला तर सांगू नाही शकत आमचं शूट होताना. आमचं शूट झालं तर मग आम्ही भेटतो तुम्हाला. तो व्हिडिओ काढायला कोण पाहिजे नाही. गाईज आमचा शूट झालाय. एक संपता अजून एक गाणी बाकी आहे आमचा. आम्ही जाम वैतागलो गाईज. पण तेवढं मजा पण आली आम्हाला. नाचायला जेवढी मजा पण आली. माझे पप्पा वगैरे सगळे येऊन गेले. अजून कोण कोण यायचं बाकी आहे तिथे आपलं? मम्मीच येणार आहेत आमच्या आता किती 6 वाजेपर्यंत. शूट बघायला आमच्या मम्मी पप्पाचं आता येतील परत शूट बघायला. हां आले तर येतील. आम्हाला तर सर्व सांगितलं आम्ही येणार नाही ना गं. आपल्याला काय सांगितलंय? मूड असलं तर येऊ नाही तर कंटाळा आला तर येणार. तिची पर्ची काढून तिला असं केलं. काय करते काय नाही काय खाल्लंय काय नाही हे नाही. फोन अजूनपर्यंत तर आला नाही आहे. आम्हाला सांगितलंय जर आमचं म्हणजे सगळं आवरलं आम्हाला कंटाळा नाही आला तर आम्ही येऊ. मूडवर डिपेंड आहे त्यांचं. तर असं नाही की हे ते असं नाही की त्यांचं हे म्हणून बघू चला ज्यांनी आम्हाला इकडे शूटसाठी बोलवलं. काय बोलायचं बोला. संतोष पाटील त्यांची कन्या. नाही तसं नका बोलू. आता बोला तुम्ही. संतोष पाटील यांची कन्या यांना मी गणपतीच्या गाण्यासाठी आमंत्रित केलं आणि त्याचा माझा मान ठेवून ते आज थँक्यू बोलते की तुम्ही तुमच्या गाण्यामध्ये आम्हाला इकडे बोलवलेलं आहे. त्याबद्दल माझंही तुम्हाला मानपान ठेवलं आहे. तुम्ही माझ्यासाठी आलात हे माझं खूप मोठं भाग्य आहे. बोला तुम्ही आलात कार्यक्रमाला. माझ्या कार्यक्रमासाठी खूप सहयोग केला. संतोष पाटील यांच्या परिवाराला आणि मुलीला माझ्याकडनं फार फार अभिनंदन आहे. की माझ्या शब्दात तुम्ही मान ठेवला. तुम्ही माझ्या आलात. ओके धन्यवाद आहे. असंच बोलवत जा. असं हां बोलवेन तुम्हाला 100% तुम्हाला बोलवेन. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हाला लेट झाल्याबद्दल सॉरी तुम्हाला. कारण हरकत नाही. कॉलेज सगळं हरकत नाही. नो प्रॉब्लेम. जेवत नाही काय खाणार तर उपास आहे. उपास आहे. हां दिसते. तर मग ही पण आलेली सॉन्ग शूट करायला पण लेट आली आहे. काही पोरगी लेट आली. मी नेहमी लेट असते पण ठीक आहे. लेट येते पण मी चांगला परफॉर्मन्स देतो. हां आमच्या गाण्याला जास्त हिट करा, लाईक करा, शेअर करा. जे करायचं ते करा पण हिट करा. हां हिट करून टाका. आम्ही फेमस झालं पाहिजे. बाकी जेवायला पण बसली. ही बघा आमच्या दोघींचा उपवास आहे ना. ही बघा कसे खायला बसलेत बघा. माझा उपवास आहे आणि त्या दिदीचा पण उपवास आहे. तो आता काय बोलू तर नाही. व्हेज खाता त्याचं नॉनव्हेज व्हेज खाता येतं का? नॉनव्हेज नाही. उपवास चालू आहे. श्रावण महिना चालू आहे तर मग येते. श्रावण महिना चालू आहे. आम्ही नॉनव्हेज तर खात नाही म्हणून ते व्हेज बिर्याणी खात आहेत. तर तुम्हाला समजेल नॉनव्हेज खात आहेत म्हणून.
ठीक आहे. आणि आज सॅटर्डे पण आहे, सॅटर्डेचा उपवास पण असतो आमचा, सो ठीक आहे. ते बघा इकडे शूट चालू आहे, सगळी जेवायला बसले होतं. रुमाल पाणी पडला. हॅलो गाईज, आमचे दोन सॉंगचे माझे शूट झालेले आहेत, 2 सॉंगचे आताशीच झालेत. सो जरा कंटाळा आलाय, करू शकता. हे बघा माझी दीदी आली आहे, दीदी आली आहे माझी. मला जाम कंटाळा आला, जाम कंटाळा आला. सो आता आमच्या मम्मीचं पण आलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे सरकार आहे, हे बघा आमच्या मम्मीचं पण आलेले आहेत. आमच्या मम्मीचं आलेत. ते बघा अजून त्यांचा शूट नाही संपलाय. बघा अजून गाईज आम्ही इथे बसलो. बघा दीदी बघा 7 वाजेपासून आलेत, म्हणजे 1 वाजेपासून आलेत. बघा अजून यांचा डान्स चाललाय. बघा अजून यांचा डान्स चाललाय. 1 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत. बाबा एवढा टाइम कोण लावतं शूटला? तर गाईज मी भूत दिसते. मी फायनली गाईज घरी आले. मी फायनली कपडे चेंज केले, तेव्हा जाऊन मला जरा बरं वाटलं. आता तर मग हे बघा जरा इकडे भांडणं चालू आहेत, इग्नोर करा त्या आवाजाला. फायनली मी घरी आले, कपडे चेंज केले, जेवली आणि मग तुम्हाला भेटते. पहिला पेट पूजा फिर काम दूजा, मेरा मत ऐसा है. तो एंड करू. तर गाईज बस हा होता आजचं माझं सगळं रुटीन, जो आज माझा झालाय असा. तर आता वाजलेत 11:15. आता वाजलेत 11:15. तर मग ही बघा आमची डॉन, गली की डॉन आहे बाई आहे. मी आता मॅक्सीवर यायला जाम कंटाळा आला, फुल बॉडी पेन होतीये. मी आता झोपणार आहे. ते डायरेक्ट ना उद्याला 12-1 वाजेपर्यंत उठे, जास्ती नाही तेवढं उठे करीन. बस आता हा व्लॉग आपण इकडेच एंड करू, कारण की बस जाम कंटाळा आलाय मला. या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा, खूप जास्ती शेअर करा. लाईक्स फक्त 100 तरी लाईक्स आले पाहिजे या ब्लॉगला. बस बाय. Invincible.